मी व्यायाम करत होते आणि तोपर्यंत माझ्या नवऱ्याने काय केलं, हे पोहे भिजवले, हे कांदे बिंदे सगळं चिरलं, ही फोडणी दिली आणि तिकडे चहा पण आहे. वा माझा नवरा वा. म्वा. असा असावा नवरा, असावा तर असा असावा जो बायकोला कधीतरी आयतं खाऊ घालावं, असं असावं. थँक्यू 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 फॉर थँक्यू. स्पेशल ट्रीटमेंट. कधी नवत कधी नवत गाढवा म्हणायला. गुड. पोहे करताय आणि मला स्वतः करताय, मला विचारताय आता काय टाकणार. आता तो कांदे टाकणार. मस्त करायचा हा पोहे, एक नंबर लागले पाहिजे. हा खुश चेहरा दिसतोय का तुम्हाला? नशीब लागतं, नशीब कधीतरी भेटतं. मी एक गोष्ट नोटीस नव्हती केली, त्याने खोबरं पण घेतलंय वरतून किसून टाकायला. काय मन काय म्हणत. आपलं कामच डेंजर असतं, आपण साधं काही करतच नाही. अच्छा. चला जाऊ द्या, कसं पण असं डेंजर नाही तर चांगलं, पण आपल्याला आयतं खायला भेटतंय ना, बस. मग काही किचन ऑर्डर काही आहे का? कडेन प्लेट शिवाय असा साफ असला पाहिजे, बनवतात सगळं फिनिश. बापरे, तू सुग्र नसला पाहिजे होता बाबा. काहीच नाही सुरू. तू तू बायको पाहिजे होता आणि मी नवरा पाहिजे होता. तुला जी रिस्पॉन्सिबिलिटी भेटली ती व्यवस्थित निभावायची. ओ चल आपण चेंज करून घेऊ. हा, तसं मी मुलांसारखाच राहतो. पोहे जरी विशालने केले पण सर्व त्याने मलाच करायला लावले. इतका शहाणा आहे, सगळं अर्धवट काम केलं. जर तू पोहे केले होते मग सर्व करायला काय प्रॉब्लेम होता तुला? नाही, ते वरती असं एस्थेटिक दिसण्यासाठी ते तुला चांगलं जमतो ना. अच्छा, नाही अस्थेटिक मध्ये तू जास्त चांगला आहे माझ्यापेक्षा. हा ठीक आहे, थोडस तुझं टच पण असावं म्हटलं, तुला इन्क्लूड करून घेतलं माझ्या रेसिपी. बापरे. म्हणजे थोडंफार गडबड झाली तुझ्या टाकता येईल मला. शहाणा, पाहिलं का एवढा चालू आहे. तुम्हाला दाखवते मी पोहे कसे झालेत. ही विशालची प्लेट आहे आणि ही माझी, त्याचं थोडं जास्तच असतं. थोडासा मोठा आहे ना, म्हणून मला थोडेसे जास्त लागते. खाऊन बघ बरं कसं लागतंय, तुझ्या हातचं तूच ट्राय कर पहिल्यांदा. असं थोडी असतं, मी तर चांगलंच म्हणेल ना माझ्या ह्यानं. पण ट्राय करून बघ, म्हणजे तुला जर आवडलं तर मग पुढे परत तुलाच बनवायला लावेल. नाही अरे, खूप खट्टे झालेत पोहे. खाल्ले तरी का छान आहे तू. पाहिला केवढा कामचोर आहे. ते त्याच्यातून ना असं एक वेगळा सुगंध येतोय मला. कसला? हे खूप खारट झाले. मी पण एक खाऊन बघते. थोडं मीठ टाकावं लागेल. छान झाले, कळलं ना. आता याच्या पुढे पोह्यांचा कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच आहे. काय? पोह्यांचा कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच आहे. हा, तू कर नाटक, मी मला जे करायचं मी तेच करेन. मला असं ऐकून येत. तर ते स्पेशालिटी असते ना तशी रोज रोज नाही बनत ते. ते कधीतरी बनते, 2-4-5 वर्षातून एकदा. वा बेटा वा, लय छान आहे हा बर का. चांगलं बनवता येतं याला, पण हा ना खूप कामचुकार आहे. प्रत्येक स्पेशालिटी असली पाहिजे ना. स्पेशल म्हणून मग कधीतरीच बनवायचं असं 5 वर्षातून एकदा. 5 वर्षातून एकदा. मग आता याच्यानंतर कधी भेटेल? 2030 मध्ये. 2030? तुझं कॅल्क्युलेशन चुकीचं आहे. मॅच 26 चालू आहे ना. 26 आणि 5, 27 1 होईल, 28 1 2 होईल, 29 3 होईल,
34 होईल. मग 31 मध्ये मी 1 वर्ष आधी खाऊ घालतो. शहाणा हट. हं, काय नाही, आपण आता याला दरवेळेस करायला लावायचे आहे. तुला तर मी आता करायलाच लावणार आहे व्यवस्थित, नाही तर देशील सांडून. बाय बाय. चलो बाय. खातो आम्ही नवऱ्याच्या हातचं. आज जे सुख भेटले ते उपभोगून घेते ना मी. चलो फिर खाते हे. गाईस, चहा बद्दल सांगायचं राहिलं होतं. चहा नेहमीच विशाल अप्रतिम बनवतो आणि आज पण खूप भारी झालेला आहे. वा वा वा. आज विशालची तारीफ करावी ना, तेवढी कमी, तेवढी कमी. थँक्यू. थँक्यू. खरंच मस्त झाला. आणि तू सांग, तू सांगितलंच नाही तुझे पोहे कसे झाले ते. एक नंबर. पण ते असं परत होणे नाही पुढचे 4-5 वर्ष. शट अप. ना शाना. पण चहा छान झालेला. सो भेटूया परत.